समोर ननंद रूपी परमात्म्याला पाहिलं. परमात्माच नटला होता निर्मलाबाईच्या रूपानं. समोर पाहिलं, सोयराबाईनं गळ्यात मिठी मारली. इतकी रडली, इतकी रडली. काय भाग्य असेल सोयराबाईचं, जगाच्या बापाच्या गळ्यात पडून रडता आलं. वहिने मी आले ना, आता काळजी नको करू, मी बाळंतपण करील तुझं, मी आहे ना आता. देवानं सोयराबाईचं बाळंतपण केलं. विटाळामध्ये हात बुडवले, बाळुती धुतली पोराची, हगणं मुतणं काढलं, बारसं घातलं देवानं, हातावर आंगड टोपडं शिवलं, बाळाचं नाव कर्म मेळा ठेवलं. बारसं झालं आणि इकडं चोखोबाच्या लक्षात आलं, माझ्या सोयरीचं कसं झालं असेल, जगली असेल का मेली असेल. समोर ननंद रूपी परमात्म्याला पाहिलं. परमात्माच नटला होता निर्मलाबाईच्या रूपानं. समोर पाहिलं, सोयराबाईनं गळ्यात मिठी मारली. इतकी रडली, इतकी रडली. काय भाग्य असेल सोयराबाईचं, जगाच्या बापाच्या गळ्यात पडून रडता आलं. वहिने मी आले ना, आता काळजी नको करू, मी बाळंतपण करील तुझं, मी आहे ना आता. देवानं सोयराबाईचं बाळंतपण केलं. विटाळामध्ये हात बुडवले, बाळुती धुतली पोराची, हगणं मुतणं काढलं, बारसं घातलं देवानं, हातावर आंगड टोपडं शिवलं, बाळाचं नाव कर्म मेळा ठेवलं. बारसं झालं आणि इकडं चोखोबाच्या लक्षात आलं, माझ्या सोयरीचं कसं झालं असेल, जगली असेल का मेली असेल. देवा पांडुरंगा, कशी रे बुद्धीला भुरळ पडली, मी पंढरपुराला चालत आलो, आता मला गेलं पाहिजे, तिथून निघा